रामकृष्ण हरी. आपली त्र्यंबकेश्वर पंचक्रोशी प्रदक्षिणा वर्ष 5वे. आज आपण 4थ्या दिवसाच्या मुक्कामाला जात असताना हा पाठीमाग भास्करगड आहे बघा. हे बघा, हा भास्करगड आहे. हा नागफणी डोंगर आहे इकडला. हा नागफणी आणि हा समोरचा हरिहर किल्ला आहे. ज्यावेळेस ही सगळी मंडळी मुक्ताईला समाधी दिली आणि मुक्ताईला समाधी दिल्यानंतर ही सगळी मंडळी तिथून निघाली. अर्धमास वैशाख, अर्धमास ज्येष्ठ, फार होती कष्ट निवृत्ती राजा. मग मुक्ताईला समाधी दिल्यावर ही सगळी मंडळी तिथून आमोश्याला तिथला कालाबिला केला आणि मग निघाली तिथून ही सगळी मंडळी. ज्येष्ठ वद्य प्रतिपदेला निघाली असते आणि तिथून ही सगळी मंडळी सप्तशृंगाच्या गडावर आली. सप्तशृंगी आले देवसुरगण, उतरले विमाने नामा म्हणे. मग तिथं 3 दिवस देवी पुढं कीर्तन केलं. शालिवाहन शके 1219 काळ्या. आणि मग तिथं 3 दिवस कीर्तन केल्यावर ही सगळी मंडळी पंचमीचे दिवशी गेले पंचवटी, उतरले तटी गौतमीचे. पंचमीला तिथं गेले. तिथून नाशिकमध्ये सुंदर नारायणाचं मंदिर आहे. सुंदर नारायण गौरविले फार, केला नमस्कार वैष्णवांनी. मग तिथून ही निघाली. पण कुठं निघाली? सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन, केली नारायणे तीर्थयात्रा. सर्व तीर्थ करत आली. म्हणजे सर्व तीर्थ टाकेतला गेली की नाही हे माहित नाही, पण मात्र धारा तीर्थावर गेली आपण जे पाहिलं ते. आणि तिथून मग इथं आले. हाच तो समोरचा डोंगर. इथं सहसमुदायेशी उठावे शारंगधारा, हरिहरेश्वरा जाऊ आता. आणि मग ही सगळी मंडळी हरिहरेश्वरला आली. इथं हरिहरात्मक हा किल्ला आहे. याचं दर्शन घेतलं का हरीचंही दर्शन होतं आणि हराचंही दर्शन होतं. म्हणून हे सगळे निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज आणि सगळी संत मंडळी या किल्ल्याला आली. इथून चक्रतीर्थावर गेली. चक्रतीर्थावरून कोटी तीर्थावर गेली. कोटी तीर्थावरून मग परत त्र्यंबकला आले आणि मग निवृत्तीनाथाला समाधी दिली. गेल्या अनेक वर्षापासून हा जो मार्ग आहे, हा वहिवाट बंद पडली होती. एक आत्माराम नाशिककर म्हणून वारकरी होते, त्यांनी ही प्रदक्षिणा चालू केली. त्यानंतर त्यांची ते थकले, त्याच्यामुळे ती बंद पडली. मग गेली 5 वर्षापासून आपले सगळे वारकरी एकत्र येऊन ही प्रदक्षिणा करतात. तो हाच तो सहसमुदायेशी उठावे शारंगधारा, हरिहरेश्वरा जाऊ आता. नागफणी डोंगर आणि हा भास्करगड असे हे. आणि यांच्या पलीकडं मग ब्रह्मगिरी असं. आता हे नाशिकवरून ब्रह्मगिरी ओलांडून इकडं नाही आली, अशी तीर्थयात्रा करूनच आली. कारण ते त्र्यंबक ओलांडतील कशा असं म्हणून. आणि ते प्रमाण महत्वाचं आहे. सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन, केली नारायणे तीर्थयात्रा. देवाने ही तीर्थयात्रा केलेली जी आपण आज करू राहिलो. खूप भाग्याची गोष्ट आहे. आज आपण सगळे इथं आलोत. सर्वांनी एकदा मोठ्याने हर हर महादेव म्हणा. हर 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 हर. रामकृष्ण हरी.